नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एस-पी-आय छत्रपती संभाजीनगर किंवा जी एस-पी-आय नाशिक या दोन्ही संस्था ज्या आहेत, या दोन्ही संस्थांमधून आपण जर समजा प्रवेश घेतला या दोन्ही संस्थांमध्ये कुठेही आणि मग त्या ठिकाणी कुठले ट्रेनिंग करून घेतात हो, म्हणजे कुठल्या परीक्षेचा अभ्यास करून घेतात. तर सगळ्यात लाईमलाईटची जी एक्झाम आहे ती म्हणजे एन-डी-एची. एन-डी-एची एक्झामबद्दल तुम्हाला तर माहितीच आहे. ॲप्लिकेशन जे आहे ते एन-डी-ए खडकवासल्याच्या एक्झामसाठी येतं. आणि एन-डी-एचं ॲप्लिकेशन जे आहे ते वर्षातून 2दा येतं, हे तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. परंतु याचा संपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी करून घेतला जातो. एन-डी-एमध्ये पास झाला विद्यार्थी तर तो 3 वर्षाचं ट्रेनिंग एन-डी-एमध्ये करतो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला. त्यानंतर 1 वर्ष आय-एम-ए देहरादून या ठिकाणी त्याचं पुढचं ट्रेनिंग असतं. वय जर पकडलं तर 16.5 पासून ते 19.5 किंवा 19.5 पर्यंत तुमचं वय चालू शकतं. जर क्वालिफिकेशन बघितलं 12th क्लास झालेलं असलं पाहिजे. 12th मध्ये कुठले आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे आर्मीसाठी आणि फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट्स असतील तर तुम्ही एअर फोर्स आणि नेव्हीसाठी परीक्षा देऊ शकतात. मी पुन्हा एकदा सांगितलं की नोटिफिकेशन वर्षातून 2दा येतं. अजून एक एंट्री असते ती म्हणजे टेक्निकल एंट्री स्कीम 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम. ॲप्लिकेशन जे आहे साधारणतः वर्षातून येतं. ट्रेनिंग जे आहे 5 वर्षाचं आहे. 1 वर्ष ओ-टी-एमध्ये आणि नेक्स्ट जे 4 वर्ष आहे सी-टी-डब्ल्यू-एस या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होतं. वय जे आहे सेम एन-डी-ए सारखंच वय आहे 16.5 पासून ते 19.5 पर्यंत आणि क्वालिफिकेशन आहे 10+2 म्हणजे सायन्स लागतं कंपल्सरी आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि ॲग्रीगेट पर्सेंटेज 70% तुम्हाला असायला पाहिजे. म्हणजे एक लक्षात घ्या जे-डब्ल्यूचा स्कोर्स म्हणजे जे-डब्ल्यूचा जो स्कोर आहे तो चांगला असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊ शकतात. अजून कुठली अकॅडमी आहे तर आय-एम-ए. आय-एम-एचं जे पूर्ण जे शेड्यूल आहे की इंडियन मिलिटरी अकॅडमी डायरेक्ट एंट्री विद्यार्थ्यांना असते. ती जर साधारणतः पकडली तर 19 ते 24 वर्षापर्यंत तुम्ही ती परीक्षा देऊ शकतात. ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन किंवा एक्झाम जी कंडक्ट करते ती यू-पी-एस-सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि नोटिफिकेशन सेम एन-डी-ए सारखंच येतं जून आणि नोव्हेंबरमध्ये येतं. नंतर एस-एस-सी नेव्ही अँड टेक्निकल अँड मेन अँड विमेनसाठी दोघांसाठी आहे. ह्या ज्या एंट्री आहेत की हे जे पूर्ण ट्रेनिंग जे आहे 49 वीकचं होतं ओ-टी-ए चेन्नई या ठिकाणी 19 to 25 इयर्सपर्यंत त्या ठिकाणी चालू शकतात विद्यार्थी आणि नोटिफिकेशन आल्यानंतर ती एक्झाम होते. मित्रांनो, खूप साऱ्या एक्झाम आहेत. आता काही विद्यार्थ्यांचा मनामध्ये परत एक प्रश्न असतो की एन-सी-सी स्पेशल एंट्री काय आहे सर? तर एन-सी-सी स्पेशल एंट्री हे मेन अँड विमेन दोघांसाठी आहे. एन-सी-सी स्पेशल एंट्रीचं जे ट्रेनिंग आहे ते साधारणतः 49 वीक्स 49 वीक्स ओ-टी-ए चेन्नई या ठिकाणी होतं आणि एंट्रीचं एज आहे ते 19 to 25 इयर्सपर्यंत. आजच्या व्हिडिओचं मोटो एवढाच आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सांगण्यात यावं. जर समजा विद्यार्थी अजून टेक्निकल केलेला असेल किंवा इंजिनिअरिंग केलेलं असेल तर टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स अजून एक एंट्री आहे. त्याचं ट्रेनिंग 1 वर्षाचं होतं आय-एम-ए देहरादूनला आणि 27 वर्षापर्यंत तो विद्यार्थी जाऊ शकतो आणि क्वालिफिकेशन बी-टेक विद्यार्थ्याचं झालेलं असेल तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकतो. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम अजून एक अशी एक नवीन एंट्री आहे. त्या ठिकाणी पण वय 24 पर्यंत ती एक्झाम देऊ शकतो तुम्ही. जर तुम्ही फायनल इयरला असाल इंजिनिअरिंगच्या तर तुम्ही ती एंट्री पुन्हा देऊ शकतात. अजून खूप साऱ्या एंट्रीज आहेत. त्या एंट्रीज आर्मीमध्ये आहेत, त्या नेव्हीमध्ये आहेत, त्या इंडियन एअरफोर्स एंट्रीमध्ये आहेत. त्यामधली जी टी-जी-सी टेक्निकल ग्रॅज्युएट ची जी एंट्री आहे ती एंट्री परत तुम्हाला जजेस होण्यासाठी ऑप्शन असतं. जे जजेस ॲडव्होकेट जनरल एंट्री असते एक स्पेशली. त्याचं पण ट्रेनिंग तुम्हाला त्या ठिकाणी ओ-टी-ए चेन्नईला होतं. 27 वर्षापर्यंत तुम्ही ती एक्झाम देऊ शकतात आणि एल-एल-बीमध्ये जर तुम्हाला 55% असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही ती एंट्री देऊ शकतात आणि रजिस्ट्रेशन पाहिजे तुमचं बार काउन्सिलला. आता एवढ्या सगळ्या एंट्र्या बघितल्या तर एवढ्या सगळ्या इंडियन आर्मीच्या ऑप्शन्स बघितले. या ठिकाणी
प्रकारचं ऑप्शन आम्ही टेरिटोरियल आर्मी किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस किंवा अग्निवीरचं सांगितलेलं नाही. या ऑफिसर रँकच्या सगळ्या एंट्रीज आहेत. म्हणून पालकांच्या मनामध्ये जर प्रश्न असेल, की फक्त एन-डी-एचा अभ्यास करतोय आणि मग याचं आता कुठंच करिअर होऊ शकत नाही. तर खूप सारे ऑप्शन त्या ठिकाणी इंडियन आर्म्ड फोर्सेसमध्ये आहेत. एन-डी-ए केलं किंवा एस-पी-आयचा अभ्यास केला म्हणून तुमचं करिअर लगेच राहून जाईल किंवा दुसरं काही करता येणार नाही. हे जे मिथ आहेत हे फ्रॉडी लोकांनी पसरवलेले आहेत. म्हणून माझं असं म्हणणं आहे, एन-डी-ए केलं किंवा एस-पी-आय केलं तर तुम्हाला एक डिसिप्लिन येतो. आजकालचं जे युग आहे त्यामध्ये डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. इथिक्स महत्त्वाचे आहे. ऑफिसर लाईक क्वालिटीज महत्त्वाच्या आहेत. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, जास्तीत जास्त पालकांनी एन-डी-ए ॲज अॅन करियर ऑप्शन नक्कीच निवडायला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. कर्नल संपत गोपालन सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी द सक्सेस अकॅडमी नाशिक तुमच्या कुठल्याही एंट्रीसाठी म्हणजे कुठल्याही परीक्षेसाठी, डिफेन्सच्या कुठल्याही परीक्षेसाठी या ठिकाणी तयारी करून घेते. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती क्लिक करा. जय हिंद.